जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम जगू आलं तर लक्ष इकडे रे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति कानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायक गुरुभानुब्रह्माणि महेश्वर सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यसिद्धे मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव आदितिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं विजेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते सर्व पापप्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय राम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की जय। भीष्म पितामह धर्मराजाला सांगतात च्यवन मुनी आणि कुशिक राजा यांना च्यवन मुनीने परीक्षा घेतल्यानंतर स्वर्गीय दृश्य दाखवलं आणि त्यांना घरामध्ये राहण्याचं प्रयोजन दिलं की तुम्ही आता तुमच्या राज्यात राहा. कुशिक राजा रात्र व्यतीत झाल्यानंतर जागे झाले. पूर्व आपलं नैमित्तिक नियमाचं कर्म करून राणीला घेऊन तपाकडे निघाले परत. तर राणीला घेऊन महलातून बाहेर पडले आणि ऋषी ज्या झाडाखाली बसलेले होते तिथे गेले. तर दृश्य पाहता पाहता एवढं मोठं झालं, स्वर्गीय ऋषी गायब झाले.
यांनी ते खांब, ते रत्न, ते सोनं सगळं, इंद्राची अमरावती याच्या राज्यापासून थोड्या अंतरावर जंगलामध्ये एकदम अमरावती, आणि महलामध्ये पाहत पाहत शिखरं, पर्वत, कमळं, सरोवर, विशाल चित्र पाहून पती पत्नी आनंदित झाले. अमरावतीमध्ये केतकी, उद्वालक, अशोक, कुंद, अतिमुक्त, चंपा, तिलक, कटहल, बेत, कनेर हे सगळे फुलं. जे आपल्याला स्वर्ग कळाला त्यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचं बंगलेसुद्धा असेच आहे. या पद्धतीनंच तयार केले आणि त्यांना गाईचं दूध खायला मिळतं. आज पाय त्याची गाय चालतोय तो पंतप्रधान, ह्यात फोटो आहे, बातम्या आहे. त्याच गाईचं दूध आणि तूप, दुसरं तूप खाऊ देत नाही त्यांना, आणि हे म्हणतात त्या तुपात कालवून तुम्ही खा. हे आतापर्यंत माहीत नव्हतं लोकांना. मोरारजी पंतप्रधान असताना त्यांचं तूप संपलं तर राष्ट्रपती भवनातून तूप गेलं तर बातमी होती, राष्ट्रपती भवनातून तुपाची चोरी. कोणी केली? मोरारजी. नातेवाईक गोळा झाले की लवकर संपून जायचं ते. अशी बातमी होती, राष्ट्रपती भवनातून तुपाची चोरी. कोणी केली? मोरारजी. विरोधी मोठे हुशार असतात, त्यांचं लक्ष असतं. आता तर CCTV आहे, वाटताना सापडून गेले. असं आहे ते. दान हा शब्द संपला या इलेक्शनमध्ये. दान राहिला का? देणारे बी आणि घेणारे बी. अमंगल. यथा राजा चिप्पट झालं, बुलडोर फिरून घ्या नाकावर. हा म्हणून अद्भुत दृश्य पाहून राजाच्या मनामध्ये आपण स्वप्नात तर नाही ना असा संशय आला. कारण दृश्य पाहिलं आणि भ्रम निर्माण झाला. पत्नीने सांगितलं ऋषी कुठे आहे? तिचं लक्ष कोणाकडे होतं? जे आपल्याला हे दाखवतात ते कुठे आहे? तर आतमध्ये गेले तर एका पलंगावर मस्त बसलेले आहे. सगळं वैभव. शरीराला परमगती प्राप्त होण्याकरता आपण प्रयत्न केले आणि आपल्याला अमरावती पाहायला मिळते असं पत्नी म्हणते राजाला. अमरावती पाहून काय करायचं आहे? पुन्हा सुखाच्या लालसा निर्माण होतील हे पाहिल्यावर. कारण ऋषीच्या शरीराचा स्पर्श करून स्त्री तत्व, पुरुष तत्व तिच्या शरीरातलं नष्ट झालं होतं आणि ऋषी तत्व आलं होतं. म्हणून स्वर्गाला सुद्धा तुच्छ म्हटलं. स्वर्गाला तुच्छ म्हटलं. काय करायचे? भोग. भोग काय? अहो आपल्याला एखाद्याने फर्स्ट क्लासच्या 5 मध्ये दिलं, टेन्शन आलं की ते सोडावं लागेल. तसं इथे किती उपभोगले तर शेवटी त्याचं सोडावं लागतं ते, आणि स्मशानात राग होते. म्हणून हे साधू अंगाला लाख लावून बसतात. या शरीराची काय होणार आहे? म्हणून त्याला काय म्हणतात? भस्म. आता भस्म कोणी लावतं? म्हणून आमच्या तुकडोजी महाराजांनी एक भजन राहिलं, कुत्र्याच्या अंगावरही भगव्या छटा. नुसते भगव्याने साधू होत नाही, गाढव सुद्धा राखेत लोळतं, म्हणून ते काही साधू नाही होणार.
अस्वलाच्या अंगावरही जटा. महाराज तसं जटा जुट धारण करून उपयोग नाही. म्हणून या मेळ्यांमध्ये त्यांनाच राहू दिलं पाहिजे. संतांना दर्शन घ्यायचं आणि संसारी माणसानं बाहेर पडायचं. महाराज माझं काय होईल ते काय सांगतील, तुमचं काय होईल. ते राख लावून बसले तिथे, तेही दुरून दर्शन करायचं. विश्वामध्ये धर्म वाढो एवढं त्यांची इच्छा आहे. दुरितांचे विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. मग आपण निदान गल्लीत तर तसं वागलं पाहिजे, नाही दिल्लीत तर गल्लीत, पण तेही नाही जमलं. म्हणून भृगु च्यवन मुनी एका मणिमय सुवर्णमय बहुमूल्य अशा पलंगावर बसलेले. कुशी राजाला प्रसन्नता झाली. राणीच्या बरोबर पुढे धावला. सगळी सजावट ऋषी दिसल्यावर त्याच्याकडचं चित्त निघून गेलं. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. असं काही कर. तर ते पाहिलं. म्हणून रात्रीचा अभंग सुंदर होता कीर्तनातला. तुम्ही होते का नाही? मग सुंदर होतं बरोबर, हाव म्हटलं असतं ना. म्हणून महाव्रतधारी च्यवनमुनी तिथून खाली उतरले आणि चटईवर जप करायला बसले. राजा राणी समोर गेले आणि ऋषी उठले आणि दोघांच्याही डोक्यांवर परत आशीर्वाद दिला. तपस्या साक्षात सुलभ झाली. राजाच्या काही अपेक्षा आहे का आता हे पाहायचं आहे. राजा उभा राहिला विचार करत. ऋषींनी राजाकडे पाहिलं. राजा, तुम्ही दोघांनी माझी शीघ्र आज्ञा पाळली. श्रीसहित तुम्ही मला वंदन केलं, मी तुला आशीर्वाद दिला. पण आता माझी अशी इच्छा आहे की तू वर मागून घे. कुशीनं, महाराज तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल, माझ्या जीवनामध्ये माझ्या राज्याचं मला फल पाहिजे असेल, तर तुमचं प्रेम माझ्यावर कायम राहावं एवढंच पाहिजे. च्यवन म्हणाले, नरश्रेष्ठा, प्रेम होतं म्हणून तुझ्याकडून येऊन तुझ्याकडून सेवा करून घेतली. संताचं जेव्हा प्रेम असतं तेव्हा ते सेवा करायला लावतात. स्वतःची नाही, देवाची. देवाच्या सेवेनं रामराया झिजू दे रे काया. तर ते आसन दुसऱ्याला टाकण्याला सांगण्यापेक्षा कोणी टाकलं पाहिजे? इतकेच तर घोडं घालतं, टाक रे. रामराया झिजू दे रे काय चालले का? आपल्या ताकदच्या पलीकडचं आहे का ते टाकणं? नाही. याच्यापुढे सांगायचं कोणाला? आपल्याकडून होत असेल ते घरात सुद्धा आपल्याकडून पाणी घेवलं जात आहे ना, पाणी घेऊन टाकायचं. हुकूम नाही करायचा. कारण जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आपली सेवा दुसऱ्याने करावी असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. संध्याकाळी ती याची डबी आहे ना, म्हणजे बोट एका माझ्याकडून उघडायची नाही, गंधाची डबी. सकाळीच मी गौरवला म्हटलं उघड रे, तर त्याने उघडली तर त्याच्याकडून ते झाकण कुठेतरी पडलं. तो म्हणे, मी म्हटलं तू पाहू नको, मलाच पाहावं लागेल ते, कारण देवाच्या गंधाची डबी आहे, ती माझं काम आहे.
पण ते उघडत नव्हते. तुला झाकण मी शोधतो, तू डबी ठेवून देत. मी झाकण शोधलं कारण ते देवकार्य आहे. देवकार्याकरता आपण प्रयत्न केले. हे जेव्हा कळेल तेव्हा हा देह दिसेल. नाही तर हा कसा आहे, मला पहा म्हणून आजारी पडल्यावर माणूस काय म्हणतो, देहाचं काम मला करायला लागलं पाहिजे. कोणी हात धरून न्यायला नको असं प्रत्येकाची इच्छा असते की मला शेवटपर्यंत कोणी स्नानाला प्रातर्विधीला हात धरून न्यायला नको. ते जर पाहिजे असेल तर आपले कामं आपण करायचे. हा देहसुद्धा कसा आहे, कसा आहे, दुर्लभ मनुष्य देह. मग हा दुर्लभ प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्याकडून सेवा नाही घ्यायची. दुर्लभो मानुषो देहो देहिना. बरं दुर्लभ असून क्षणभंगुर आहे. केव्हा काय होईल. सून आली की सासू कशी ताट होऊन जाते. काही शिकावं लागतं का कुठे तिला. हा असं आहे ते. सून नसे तोपर्यंत चष्मा पुसायला वेळ मिळत नाही. रडता रडता पुसला जातो आणि सून आली की लगेच. असं आहे ते. ह्या देह असा आहे. या देहामध्ये पूर्ण काय भरला आहे, अहंकार. त्याला कोणी अभिमान म्हणतं, त्याला कोणी अहम म्हणतं. जसं ब्रह्माला अनेक नाव आहे तसे या अहंकाराला सुद्धा अनेक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा. हे कीर्तनापुरतं म्हणतो आपण. महाराज पूर्वी म्हातारे लोक उरका रे, आवरावरी करा पटकन, म्हणजे कीर्तन संपल्यावर आवरा असं बोलायचे. आणि कीर्तनाच्या आधी चला तयारी करायला लागा सगळे. आता तयारी झाल्यावर मग देवकार्यात आपली काय पाहिजे, बुद्धी. बुद्धी पाहिजे. बुद्धीशिवाय वृत्ती येत. आणि म्हणून माऊली म्हणते बुद्धीचे वैभव. म्हणून जिथे जाल तिथे पुण्य करायला पाहिजे. भगवंताची राजसूप पूजा झाली, अग्रपूजा झाली आणि नंतर काय करायला लागले देव, पानं उचलायला लागले. हे तर सगळे सांगता. हा नुसते पानं आणून दिले तर मी पानं आणले होते म्हणजे नाम जपत्याला गुपचूप बैस, बोलू नको. जे केलं ते आपल्या घरी लग्न झाल्यावर लोकांनी चांगलं म्हटलं तर म्हणू द्यावं. मी टिचून केलं असं बोलायचं. देवाने करून घेतलं. माझ्या आई पूर्वी एक पद्धत होती, आई वडिलांच्या पुण्याने झाला असं म्हणून लोक विश्वास. आता असं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून ते म्हणतात, राजा श्रवण मुनी म्हणाले, तू मनामध्ये संदेह ठेवू नको, तुझे सगळे कामं पूर्ण होतील. हो. कुशिक म्हणाला, हे भार्गवा, आपण जर प्रसन्न असाल तर माझ्या घरावर आपण इतके दिवस निवास केला, 21 दिवसापर्यंत करवट घेतली नाही, शयन केलं, उठल्यावर बाहेर गेले, अंतर्धान पावले, पुन्हा आले, पुन्हा 21 दिवस करवट घेतली नाही, पुन्हा अंतर्धान झाले. हे काय? तुम्ही मला हे दाखवलं, पलंग सुवर्ण घेणं देणं, ते तुमच्या तपाने तुम्हाला शक्य आहे. च्यवन म्हणाले, राजा, मी काय काम केलं ते अद्याप तुला कळालं नाही. पूर्व कालामध्ये एक दिवशी देवतांच्या सभेमध्ये ब्रह्माजींनी सांगितलं, ते मी ऐकलं होतं.
की पुढे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा विरोध जोरात होईल. तिथे ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये चाललं होतं आणि त्या दोघांमध्ये विरोध झाला की वर्णसंकर होईल. हे दोन जे आहे ना, ब्राह्मण आणि क्षत्रिय, हे समाजाचे बाहू आहे. एकाने प्रेमाने लोकांना संस्कार करायचे आणि राजाने वागतो का नाही तसा का पाहू तुला, असं क्षत्रियाने बोलायचं. म्हणजे आता काय झालंय, जे क्षत्रिय आहे तेच उलटे वागतात, तेच रमी खेळतात. म्हणून आजच्या जगामध्ये माणूस क्वालिफाईड पाहिजे, त्याला भौतिक ज्ञान पाहिजे. की आपण ही गटर जर खराब बांधली तर ही 2 महिन्याने हिचा दुर्गंध सुटला तर काय होईल, याचं त्याला ज्ञान पाहिजे. आज त्या बँकॉकला आत्ता बांधलेला पूलचा पूल पडून गेला, फक्त एकच माणूस मेला, नशीब. असंच असा आला तो खाली. म्हणजे आपल्याचकडे असं नाही, सगळीकडे असं आहे. आणि त्या ब्रिटिशांनी तो कलकत्त्याचा पूल कधीचा बांधला आहे? कोणाच्या राज्यात बांधायचा होता तो, दुसऱ्यांच्या राज्यात बांधायचा होता, इतका पक्का गावरा बांधला. असे मूळ स्थान तेच ठेवलं होतं. म्हणून दोन्ही कुलामध्ये संकर होईल हे मी माझ्या कानानं आणि तोंडानं तिथे ऐकलं होतं. तुमच्या वंशातली कन्या आमच्या वंशातील क्षत्रियाचं तेच संचार होईल, तुम्हाला एक पपपुत्र होईल, तो पराक्रमी होईल, हे ऐकून तुमच्या वंशाचा उच्छेद होईल, याकरिता मी तुम्हाला शुद्ध करून घेतलेलं आहे. म्हणजे यांच्या वंशाची मुलगी ते पळवतील. मग माझ्या वंशामध्ये असं काही येऊ नये म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं ना, काही दिवसाने काय करावं लागणार आहे, आटसाट. पूर्वी होतं असं, आपण नाव ठेवायचे, पण करावं लागणार आहे, प्रसंग येणार आहे. रक्षण आहे. स्त्रियांमुळे समाजामध्ये रक्षण होतं, नाही तर जीव जातील अनेकांचे. व्याजाने सगळे दोष जगात वाढत जातील आणि प्याज कांदा जीवनात करतो देवाला दाखवून द्या, नाही ते आपले चालते म्हणे, होत नाही ते. म्हणून ते दोष येतील. 21 दिवसापर्यंत तू आणि तुझ्या स्त्रीनं माझा सहवास केला, मी परत अंतर्धान पावलो, परत योगाश्रमाने घरात आलो, तहान भुकेने माझी गडबड गेली, पण तुम्हाला परत 21 दिवस मी परत उपाशी ठेवलं. 21 दिवसात 1 करवट बदलली, परत 21 दिवसात 1 करवट बदलली. तुझ्या पत्नीनं राजमहल स्वर्ग पाहून तिला आनंद झालेला नाही, तुला झाला होता. तिने तुला जागृत केलं. स्त्री माणसाला जागृत करते. बापाला हाकलाचं बी, बापाची सेवा करायची बी. स्त्री म्हणून स्त्रीवर जास्ती संस्कार झाले पाहिजे. पुरुषावर कमी असले तर चालतील, कारण तिच्यावर संस्कार असल्यामुळे, तिच्या हातचं अन्न खाल्ल्यामुळे. आता तर आज्यांनाही नातू बिघडवता, आजी चाल ना पावभाजी खायला, आजी म्हणते नाही रे तुम्ही जाऊन या, रोज रोज नाही जायचं असं. पण आता ते आजीला बिघडवतं नातू, कारण ते बाकीचे म्हणतात तू म्हण
म्हटलं. पण आजी नाही म्हणते, तुम्ही जाऊन या. कारण तीच संस्कार कर. पवित्र स्त्रीच्या हातलं अन्न गेल्यानंतर बुद्धी सुधारणारच. नाही तर मोठा टाकलेली भाजी मग घेऊन या. हा असं हे लक्षात आलं पाहिजे. आपलं अन्न जे आहे ते पवित्र तयार होतं. विचार चांगले असतात त्याचे. म्हणून राजा, तुम्हा दोघांना मी आता वनात बोलवलं होतं का? पण तुमचा नित्यनेम आठवल्यावर आपल्या मुनीचं दर्शन करावं म्हणून तुम्ही वनात आले. तर वनात तुम्हाला स्वर्ग दिसला आणि स्वर्गामध्ये मी बसलेलो दिसलो. पण तुझ्या स्त्रीचं यत्किंचितही मन स्वर्गाकडे वळालेलं नाही. यामुळे हिच्या पोटी चांगले मुलं जन्माला येते, मुलगी चांगली जन्माला येते. आता बा तुम्ही आपण जर असं बळण लावलं की या पोरीला संतती होईपर्यंत कुठे जाऊ द्या, आजूबाजू काय करा, कोंबूट नव्हतं का तुम्ही हे असं बोलतो. पण तिला कळत नाही की आपण जर पवित्र राहिलो तर आपल्या पोटी येणारं संतान पवित्र राहील. असं आहे. कारण हे बाह्य संस्कार जे आहे हे लवकर आत जातात आणि ते आत गेले की ते रक्तात, वीर्यात, रजात मिसळतात आणि त्याच्यामुळे तसा गर्भ तयार होतो. म्हणजे पवित्र सून फॅन्सी सासूला आणि फॅन्सी सासऱ्याला पण आवडत नाही असं झालंय. असं आणि त्यामुळे कलियुगामध्ये काय होतं, 12 वर्षाच्या पोराचे केस पांढरे होतात. 12 वर्षाचा पोरगा आहे पूर्ण छप्पर पांढरं, त्याला काळं लावावं लागतं. पूर्वी 60 नंतर, आता काल पाहिजे. दात पडणे सुरू होऊन गेले, किडणे सुरू झाले. त्या शरीरावर लग्नाच्या आधी बऱ्याच लोकांच्या दाढा निघून जातात. त्या पोरीनं कधी सांगितलं दात काढ रे तर कमी भरतील, नाही तू 32 दाती नाही मला चालत नाही असं म्हटलं तर काय होईल? हा सोन्याचा लावून घेतो. वयाच्या आत दात पडत आहे आणि एवढं नाही तर 40व्या वर्षी हार्ट अटॅक. जो पुढे 60ला यायचा तो आता 40ला येतो. सगळे 40 वाले तुम्हाला मी सांगतो, मला भेटलं नाही. दादा मी सगळे चेकअप करून आलो. म्हटलं का बरं काय झालं रे? नाही म्हणे परवा आमचं 40चा मित्र चालला गेला, एवढ्या प्रगत देशात गेला दादा अमेरिकेमध्ये. म्हटलं तो बिर्ला आदित्य बिर्ला मलेरियाने मेला होता अमेरिकेत. मरण आलं की कोणत्याही ठिकाणं असो ते कोणत्या रोगाने, काही लोकांना जर्जर रोगाने येतं, काही लोकांना अल्पशा आजाराने सुद्धा मरण येतं. असं आहे. बरं आपलं असं आहे, देहाकरता पैसा खर्च झाला की फार चळमळ होते आपल्याला, इतके पैसे लागून. अरे पण तुझ्या देहाला लागतात ना, कारण आपल्या देहाला अन्न, आरोग्य आणि औषध हे देहाला लागणं काही. बरं तरी इकडून तिकडून मिळतं हल्ली. महात्मा ज्योतिबा फुले, पेन्शनर, तरी आपल्या शरीराला लागलं पैसा की खूप तळमळतो मनुष्य. काय तळमळणं उपाय? ही देहाची काय आहे, व्यवस्था आहे आणि त्याच्याकरता तो खर्च त्या देहाने कमवलेला आहे. मग त्याच्याकरता खर्च व्हायला नको? काय करायला ठेवून ठेवून लांडगे येतील आणि घेऊन देतील. आता तर लांडग्या पण नोटीस देत आहे, पुरी पण नोटीस देत आहे. असं आहे.
म्हणून मी तुझ्यावर संतुष्ट आहे. तू माग काय द्यायचं. तुम्ही दोघांनी क्रोध केला नाही क्षत्रिय असून. मी इतका कडक वागलो तरी तुम्ही क्रोध केला नाही. तुम्ही सेवेमध्ये मग्न राहिले. तेव्हा कौशिक म्हणाला, महाराज तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर एक वर द्या. म्हणजे काय, माझा पपौत्र ब्राह्मण झाला पाहिजे हे विस्तारानं मला सांगा. च्यवन म्हणाले, नरश्रेष्ठा आवश्यक गोष्ट योग्य आहे. क्षत्रियसुद्धा जर सदाचारानं वागला तर त्याच्या पोटी ब्राह्मण येतो आणि क्षत्रिय पुढच्या जन्मी ब्राह्मण होतो. राजांना महाराज शब्द का लागला. शिवाजी राजांना महाराज शब्द का लागला असं आहे. किती लोकांनी परीक्षा घेतली तरी प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाले. म्हणून क्षत्रिय लोक भृगुवंशी ब्राह्मणाचे यजमान होते, लक्षात ठेव. म्हणजे जे यजमान आणि पुरोहित म्हणून आपल्या पुरोहिताला कधी सोडू नये. त्याच्या तळतळ्यानं आता मला काही लोक म्हणतात, बघ तुझा ब्राह्मण आहे त्याच्याकडून शांती करून घे. आम्ही दुसऱ्याची शांती केली म्हणजे त्याचं द्रव्य, हां त्याने सांगितलं पाहिजे मला येत नाही तुम्ही करून द्या, ती गोष्ट वेगळी. असं नाही करायचं, त्याचं त्याला करू द्यायचं. म्हणून पूर्वी प्रत्येक जातीचा ब्राह्मण ठरलेला असे, कारण तो अन्नाचा संबंध येतो, दानाचा संबंध येतो. ज्या कुळातला यजमान असेल त्याचा संबंध त्या ब्राह्मणाशी येतो. आमचे गुरुजी आहे असं. आता कोणाचे संबंध नीट राहिले नाही. मुलगा म्हणतोय माझे आई वडील नाही आहे म्हणून तुझ्या वंशात उत्पन्न होईल आणि त्यानंतर एक ऋषी नामक पुत्र होईल. त्याच्या प्रारब्धवशानं तो क्षत्रियाचा अंत करेल. तो धनुर्वेदात मूर्तिमंत उपस्थित होईल. धनुर्वेद ग्रहण केल्यानंतर ऋषीमुनी होईल आणि त्याचा पुत्र जामदग्नी होईल. जामदग्नी त्याला सगळी शिक्षा देईल. तो तपस्या करेल, युद्ध करेल, धनुर्वेद धारण करेल आणि तुमच्या क्षत्रिय कुलांचा सगळा नाश करेल. तुझी कन्या प्राणीग्रहण करेल. कन्या राजा गाधी ती पुत्री होईल. ती पपौत्री पुढे गर्भात जमदग्नी क्षत्रिय धर्माचरण करणारा पुत्र उत्पन्न करेल आणि गाधीचा विश्वामित्र होईल. परमधार्मिक पुत्र तुला प्रदान करतील. जो क्षत्रिय होऊन ब्राह्मण धर्माचं पालन करेल तो बृहस्पती समान समजावा. क्षत्रिय असून त्या धर्माचं पालन करणारा पाहिजे. म्हणून महाराज म्हटलंय, यवनाकडे गेलेल्या ब्राह्मणाला 3दा सांगितलं अजून बुद्धी सुधार, आमची तलवार ब्राह्मणावर चालणार नाही. अजून ऐक. 3ऱ्यांदा सांगितलं. मग 4थ्यांदा असं आहे. भीष्म पितामह म्हणतात, च्यवन मुनीचं वचन ऐकल्यावर राजा कौशिक खूप प्रसन्न झाला. नंतर महान तेजस्वी च्यवनानं वर मागून प्रेरित केलं. राजा म्हणाला, महाराज माझ्या कुलात ब्राह्मण होऊन जाऊ द्या. मन धर्म लागलेला आहे. च्यवन मुनीनं ठीक म्हटलं. राजाची अनुमती घेतली आणि राजाला आज्ञा दिली, आता घरात संसारात जा आणि तुझ्याकडे क्षात्र धर्म आणि ब्रह्मधर्म युद्ध होऊ देऊ. बस हे युद्ध झालं की अनाचार झाला. क्षत्रिय ब्राह्मणाच्या विरुद्ध गेला की ब्राह्मण आचार सोडून देतो. आता तू असा का, मग मी असा. क्षत्रियाने आचार सोडला की ब्राह्मण त्याला वाचवतो बलाने. म्हणून तो म्हणतो की काळजी करू नको, मी आहे, भिवू नको. ब्रह्मतेजापेक्षा
क्षत्रिय ते श्रेष्ठ आहे, पण रक्षणाकरता. पण क्षत्रियाला अहंकार येऊन जातो, त्यामुळे तो ब्रह्मतेजाचा वारंवार अपमान करतो. तो अपमान झाल्यामुळे मग प्रजेवर परिणाम होतो. म्हणून परस्परांचा संबंध कारण झाला. परशुराम आणि विश्वामित्र यांचा जन्म झाला. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली. घडली सेवा का सापडले वाटे दादा मस्तक तो देविला कर